पशुपालनामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा, ओला चारा, पशुखाद्य, मिनरल मिक्सचर, फीड ॲडिटिव्ह ह्याचा अंतर्भाव असणं ही जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने, त्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने, प्रजनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. तो लसूण घासामध्ये 19 ते 22% प्रोटीन आहे. त्यामुळं प्रोटीनचा, प्रथिनांचा खूप चांगला सोर्स असल्यानं हा चारा गायींसाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेष करून जे छोटी वासरं आहेत किंवा शेळ्या असतील, मेंढ्या असतील, ह्यांच्यासाठी सुद्धा हा प्रोटीनचा सोर्स खूप चांगला आहे. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जी ही व्हरायटी काढलेली आहे RL 88 ही खूप प्रसिद्ध आहे. तर आज आपण ह्या प्रक्षेत्रावरती लसूण घासाची लागवड ते अगदी कापणीपर्यंतचं नियोजन या ठिकाणी बघणार आहोत. त्याविषयी माहिती सगळी जाणून घेणार आहोत. कारण अलीकडे द्विदल चारा म्हणजे लसूण घास आहे, बरसीम आहे किंवा चवळी आहे, हे शेतकरी बऱ्यापैकी करताना दिसत नाहीत. महाराष्ट्राचा विचार केला तर विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये सुद्धा नगर जिल्हा असेल किंवा नाशिकचा काय भाग असेल, पुण्याचा काय भाग असेल, ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या लसूण घासाचं सीड प्रोडक्शनसुद्धा घेतलं जातं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे लसूण घासाचं बियाणं आहे. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं खूप प्रसिद्ध बियाणं आहे. RL 88 ही व्हरायटी ह्या लसूण घासाची आहे. हेक्टरी बियाणं म्हटलं तर 25 किलो आपल्याला हेक्टरी बियाणं लसूण घासाचं लागत असतं. एकदा लागवड केल्यानंतर आपण 3 वर्ष हा चारा ठेवू शकतो. पहिली कापणी सर्वसाधारणपणे 50 दिवसांनी असते आणि नंतरच्या कापण्या हा 21 ते 25 दिवस. तुमचं पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, त्याप्रमाणे आपण त्याचं कापणी करू शकतो. परंतु अशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीनं वाफे आपल्याला बनवायला लागतात. सर्वसाधारणपणे आपण 30 सेंटीमीटरवरती ह्या चाऱ्याची पेरणी करत असतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, एकदम सरळ वाफे तयार केलेले आहेत. पाणी कुठंही साठणार नाही ह्याची या ठिकाणी आपण काळजी घेतलेली आहे. कारण ज्या ठिकाणी पाणी साठतं त्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी वाफे अशा प्रकारे बनवायचे असतात किंवा त्याचं नियोजन असं करायचं असतं की जेणेकरून पाण्याचा निचरा त्या ठिकाणी झाला पाहिजे. आता पेरणी हंगाम हा खूप महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे आपण म्हणजे लसूण घास असेल, बरसीम असेल, हे दोन्ही पिकं हे थंडीच्या हंगामामध्येच पेरत असतो. आणि तो सर्वसाधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा कालावधी हा खूप चांगला आहे. शेतकऱ्यांकडे पाहिलं तर अनेक वेळा शेतकरी ठोकूनच बियाण्याची लागवड किंवा पेरणी करतात. परंतु विद्यापीठाचं रेकमेंडेशन असं आहे की 30 सेंटीमीटरवरती लागवड केली असता त्याचे अनेक फायदे आहेत. तर हा 30 सेंटीमीटरचा हा मार्कर आहे. ह्या मार्करच्या साहाय्याने आपण हे मार्करच्या साहाय्याने असे लाईनिंग करू शकतो. तर तुम्ही हे पाहू शकता, साधं हे यंत्र बनवलेलं आहे आणि आपल्याला हा 30 सेंटीमीटरचा हे मार्कर अशा प्रकारे आपण करून यामध्ये 30 सेंटीमीटरच्या अंतरावरती ही पेरणी करू शकतो. तुम्ही जर ह्या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारच्या ह्या 30 सेंटीमीटरवरती आपल्याला हे लाईनिंग झालेले दिसतील आणि त्यामध्ये आपण हे लसूण घासाचं बियाणं व्यवस्थित पेरू शकतो. ह्या वाप्यामध्ये 30 सेंटीमीटरवरती आपण ह्या सगळ्या लाईन करून घेतलेल्या आहेत. त्याप्रमाणे आता पेरणी कशी करतात ते पहा. 30 सेंटीमीटरवरती लागवड केल्यानंतर एकदम बियाणं पण योग्य प्रमाणात आपल्याला त्याचा उपयोग केला जातो. बियाणं कमी लागतं. विशेष म्हणजे ज्यावेळेस चारा उगवतो त्यानंतर आपल्याला त्याच्यामधलं गवत असेल किंवा बाकीचं जे कोळपणी वगैरे म्हणतो ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळे त्याची वाढसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते. त्याचबरोबर लसूण घासामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की उंदराचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. उंदीर ह्या प्लॉटला लागतात. तर जर आपण अशा प्रकारे 30 सेंटीमीटरवरती जर लागवड केली तर तीसुद्धा आपल्याला उंदराचा प्रादुर्भाव झालेला लक्षात येतो. तर हा 9 दिवसापूर्वी पेरणी केलेला प्लॉट आहे. अगदी तुम्ही पाहू शकता की एकदम एका लाईनमध्ये हा प्लॉट उगवलेला आहे.
जेणेकरून आता तुम्ही पहा इथं हे आणि हे दोघांमधलं अंतर 30 सेंटीमीटरचं आहे. मध्ये जे गवत उगवलेलं आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीनं सायकल कोळपं जे म्हणतो किंवा साध्या कोळप्याने सुद्धा आपण त्याचं चांगल्या पद्धतीने गवत काढू शकतो. हवा खेळती चांगली राहते, त्यामुळे त्याची वाढसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते. आपल्याला पाणीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने देता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खतं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सेंद्रिय खते असतील किंवा शेणखत असतील हे टाकता येतात. कारण आपल्याला हे हेक्टरी जर पाहिलं तर जवळजवळ 10 टन हेक्टरी आपल्याला शेणखत वापरायला लागतं. त्याचबरोबर पेरणीच्या वेळेस आपल्याला 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश अशा प्रकारे पेरणीच्या वेळेस ही खतं द्यायला लागतात. आणि दर 4 महिन्यानंतर आपल्याला 100 किलो DAP अथवा 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद अशा प्रकारची खतंसुद्धा दर 4 महिन्यानंतर आपल्याला द्यायला लागतात. तो 9 दिवसापूर्वीचा होता. हा 16 दिवसापूर्वीचा लसूण घास आहे. टप्प्याटप्प्याने लसूण घासाची पेरणी करणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे किती एकर किंवा किती क्षेत्र तुमचं चाऱ्याखाली तुम्ही नियोजन केलेलं आहे त्यानुसार ते टप्प्याटप्प्याने त्याची दर 21 दिवसांनी पहिली कापणी ही आपण सर्वसाधारणपणे 50 दिवसांनी करतो. तर प्रत्येक 50 दिवसांनी पहिली कापणी प्रत्येक वाफेतली व्हावी यासाठी हे नियोजन केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण 3 वर्ष दर 21 ते 25 दिवसांनी आपण ह्या चाऱ्याची लागवड कटिंग करू शकतो. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला हेक्टरी 100 ते 110 टन प्रति हेक्टरी उत्पन्न आपल्याला ह्या लसूण घासामधून भेटू शकतं. मी वारंवार नेहमी सांगत असतो की पशुपालनामध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा, ओला चारा, पशुखाद्य, मिनरल मिक्सचर, फीड ॲडिटिव्ह ह्याचा अंतर्भाव असणं ही जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने, त्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने, प्रजनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. परंतु जसं मी सांगितलं की एकाच प्रकारचा चारा म्हणजे लसूण घास तरी एकाच प्रकारचा असेल किंवा हायब्रिड नेपेर असेल किंवा मका असेल, सायलेज असेल, हे एकाच प्रकारचा देणं हे गायींच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यासाठी आपल्याला ह्या सर्वांचा मिक्सिंग व्यवस्थित करून म्हणजे एकदल चारा आपल्याला 50 ते 60% असणे किंवा द्विदल चारा 20 ते 30% असणे, बाकीचा सुका चारा देणे. तर ह्या सर्व प्रकारचं जर नियोजन केलं तर आपल्याला त्यातून नक्कीच दूध उत्पादनामध्ये चांगली वाढ भेटते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही द्विदल चारा म्हणजे लसूण घास असेल किंवा बरसीम असेल ह्या चाऱ्याचा जर तुम्ही अंतर्भाव केला तर तुमचा रेशनवरचा खर्चसुद्धा 15 ते 20% कमी होतो. कारण ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 19 ते 22% प्रोटीन आहे. एकदल चारामध्ये सर्वसाधारणपणे तुम्ही विविध पिकं पाहिली तर 7% ते 11% प्रोटीन भेटतं. परंतु लसूण घासामध्ये 19 ते 22% प्रोटीन आहे. त्यामुळं प्रोटीनचा, प्रथिनांचा खूप चांगला सोर्स असल्यानं हा चारा गायींसाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेष करून जे छोटी वासरं आहेत किंवा शेळ्या असतील, मेंढ्या असतील ह्यांच्यासाठी सुद्धा हा प्रोटीनचा सोर्स खूप चांगला आहे. एकदम लुसलुशीत म्हणजे ह्याला लुसर्न घास म्हणतो, परंतु ह्याला गावाकडे आपण मेथी घाससुद्धा म्हणतो. कारण सेम तो मेथी घास सारखाच दिसतो. त्यामुळं काही लोक त्याला मेथी घास आणि किंवा लसूण घाससुद्धा म्हटलं जातं. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जी ही व्हरायटी काढलेली RL 88 ही खूप प्रसिद्ध आहे. जसं मी सांगितलं की राहुरीच्या परिसरामध्ये किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे शेतकरी ह्याचं चारा उत्पादन घेतात, सीड प्रोडक्शन घेतात आणि बाहेरच्या राज्यामध्ये ते त्याचा पुरवठासुद्धा केला जातो. त्यासाठी आपल्याला जर योग्य पद्धतीने चाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर लसूण घास हा द्विदल पिकातील राजा आहे.